लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यावरती कधी येणार या संदर्भातील जी.आर देखील येत नसल्याने अनेक महिला पुन्हा एकदा संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे। आणि ही योजना खरंच बंद होईल का किंवा आमच्या खात्यावरती जे वितरण होणार ते प्रत्येक महिन्याला असा उशीरच होणार आहे का, असे विविध प्रश्न या निमित्ताने राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या मनात आहेत। तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून आपण करतो। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याचा जी.आर कधी येणार, तर लक्षात घ्या हा जी.आर खरं तर कालच येणं अपेक्षित होतं। काल आपण पाहिलं की या संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीनंतर जी.आर येईल असे बोललं देखील गेलं होतं आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींची आशा होती की 22 तारखेला याचा जी.आर येईल, परंतु 22 तारीख गेली, 23 तारीख देखील आता जवळपास संपत आली आहे, परंतु अजूनही या संदर्भातील जी.आर आला नाही। खरं तर वितरण हे 26-27 तारखेच्या आसपास जर व्हायचं असेल तर याचा जी.आर आज येणं खूप जास्त अपेक्षित आहे। आज संध्याकाळीपर्यंत याचा जी.आर नक्कीच येऊ शकतो आणि आज जर नाही आला तर उद्या जी.आर 100% येईल आणि जी.आर आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवारपासून याचे वितरण होईल असे देखील बोललं जात आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाभार्थी आणि पात्र महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण होईल। यामुळेच आज आणि उद्या याचा जी.आर आणि याचे वितरण देखील सोमवारच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती होईल। म्हणजेच की लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आधीच क्लिअर करतो की योजना बंद वगैरे झाली नाही। योजनेसाठी आपण याआधी देखील पाहिलं आहे, पुन्हा एकदा सांगतो की लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी 26,500 कोटी रुपये पुढील वर्षभरासाठीचा निधीची तरतूद मार्च महिन्यामध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेट मांडतानाच मुख्यमंत्र्यांच्या वतीने केलं गेलं आहे। याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील यांच्या वतीने देखील देण्यात आली आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजना पुढील वर्षभर तरी नक्कीच चालू राहणार आहे। यामध्ये नक्कीच हप्त्याच्या वितरणामध्ये लांब होत आहे, हप्त्यामध्ये किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये अनियमितता पाहायला मिळत आहे, परंतु योजना बंद होईल या सर्व अशा अफवा आहेत। लाडकी बहीण योजना बंद होत नसते लगेच तरी, म्हणजेच की ज्या वर्षासाठी पुढील वर्षासाठी निधीची तरतूद केल्यानंतर ती वर्षभर तरी लाडकी बहीण योजना असेल किंवा कोणती योजना असेल ती चालूच राहत असते, ती योजना बंद पडत नसते। आता यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे यावेळी देखील हप्त्याचे वितरण लांबले आहे। आपण पाहतोय सातत्याने की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हापासून राज्यामध्ये आचारसंहिता लागली त्या ऑक्टोबर 2025 पासून लाडकी बहीण योजनेमध्ये प्रचंड अनियमितता आलेली आहे आणि योजनेमध्ये हप्ताचा वितरण होण्यासाठी किंवा खात्यावरती पैसे येण्यासाठी लाडक्या बहिणींना पुढील महिना संपायची वाट पाहावी लागत आहे। तेव्हा मागील महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे महिलांच्या खात्यावरती होत आहे आणि अशा पद्धतीने योजना चालू राहिल्यास यामध्ये नक्कीच अनेक महिला नाराज देखील होत आहेत। आपण सुरुवातीपासून पाहिलं होतं की जेव्हा जून महिन्यापासून 2024च्या जून महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण सुरू झाले तेव्हा योजना खूप चांगल्या पद्धतीने सुरू होती। इलेक्शनच्या आधी, विधानसभा इलेक्शनच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना खूप चांगल्या पद्धतीने योजनेचे पैसे देखील येत होते। आपण पाहिलं की 3-3, 4-4 महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यावरती आधी जमा होत होते। ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्या सर्वांचे फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारले गेले होते आणि त्यांच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण देखील होत होते। परंतु जेव्हापासून लाडकी बहीण योजना इलेक्शन नंतर जानेवारी 2025 पासून योजनेमध्ये अटी व निकषांची तपासणी सुरू केली तेव्हापासून लाडक्या बहिणींची संख्या घट होण्यास सुरुवात झाली। लाडक्या बहिणींना नियमित पैसे मिळणे देखील त्या ठिकाणी बंद होत आहे। वितरण तुम्ही करत आहात, योजना क्रांतिकारी आहे। महिलांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे देणारी ही एक अतिशय चांगली योजना आहे। या योजनेला राज्यातील सर्व महिलांनी एक क्रांतिकारी योजना आहे, खूप चांगली योजना म्हणून स्वीकारलं देखील आहे। राज्याचे सर्व मंत्री देखील सांगत आहेत की लाडकी बहीण योजना ही आमची आवडती योजना आहे, लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेमध्ये आहोत। मग एवढ्या चांगल्या पद्धतीने लाडकी बहीण योजना जर स्वीकारली जात असेल तर यामध्ये नियमितता आणण्यासाठी सरकारने नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे, कारण नियमितता नसल्यास योजना अशीच चालू राहिली तर नक्कीच लाडक्या बहिणी नाराज होत आहेत। कारण यामध्ये 1500 रुपये जर वेळेवर मिळणार नसतील तर आम्हाला यामध्ये नियोजन करता येत नाही, या पैशांची आम्हाला खात्री वाटत नाही आणि म्हणून सरकारने यामध्ये नियमितता आणावी, सरकारने या योजनेकडे लक्ष द्यावे अशी मागणी राज्यातील लाखो महिला करत आहेत।
आता वित्त विभागाला लक्षात घ्या, मार्च महिन्याचे अपडेट म्हणजे वित्त विभागाला राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने निधी मागवला गेला आहे आणि वित्त विभागाच्या वतीने देखील याला परवानगी दिली आहे निधी वितरणासाठी, हे देखील समजत आहे। आता फक्त राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जो आपण पाहिलो की प्रत्येक वेळी जो निधी कमी पडतो तो सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला पाठवला जातो, तो निधी येण्याबाबतचा फक्त GR राहिला आहे आणि तो GR आल्या आल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी वितरणाचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि मी सांगितल्याप्रमाणे की 24 तारखेपर्यंत म्हणजे आज आणि उद्या याचा GR येऊ शकतो म्हणजे येईलच। आणि हा GR आल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे पाहत आहे की आपल्या चॅनलवर आपण जे काही अपडेट घेतो, जे काही आपण अंदाज तुमच्या समोर बांधतो ते नक्कीच योग्य असतात, कारण आपण योजनेसंदर्भात पहिल्या दिवसापासून विविध पद्धतीने याचे अपडेट जाणून घेत आहोत आणि त्यानुसारच आता या योजनेचा GR आज उद्या येणं नक्कीच अपेक्षित आहे आणि GR आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार किंवा फार तर मंगळवारपासून याचे वितरण होईल आणि लाडक्या बहिणींना योजनेचे हप्ते मिळणार आहेत। योजना बंद झालेली नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आले आहेत त्या महिलांना पैसे येतील। ज्या महिलांनी फेब्रुवारी महिन्यानंतर त्यांची KYC दुरुस्ती केली आहे आणि त्या पात्र ठरल्या आहेत त्यांना देखील योजनेचा हप्ता यावेळी जमा होणार आहे। त्यामुळेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये मागील सर्व हप्ते आले आहेत का नक्की कमेंट करून सांगा। योजनेसंदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो करून तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय